श्री स्वामी समर्थ. माझे नाव शिवाजी तानाजी मोहिते. ज्या वेळेला मला गुरुजी भेटले त्यावेळेला मला गुरुजींनी 2 शब्द जे सांगितले ते मला परफेक्ट पटले आणि ज्या हिशोबाने ते बोलले त्या हिशोबाने जसं बोलले तसेच माझ्या ह्याच्यात प्रसंग होते, तर ते मी मान्य केले आणि ते मला मान्य करावे लागले, कारण तसेच होते ते. मग मला त्यांनी सांगितले असे नाही असे तुम्ही करा, तर मी त्यांच्या मार्गाने चाललो आणि तिथून पुढं मला 2 ते 3 महिन्यातच त्यांच्या शब्दाचा अनुभव आला. अनुभव आल्यानंतर मी परत त्यांच्या जवळ गेलो. परत त्यांनी मला जे जे काय होतं त्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. त्या सगळ्या गोष्टीचा मला अनुभव आला. माझ्या घरात, माझ्या मुलाबाळात मला जे त्रास होत होते ते सगळे माझे त्रास सॉल्व झालेले आहेत. एवढेच मी बोलतो. श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या बी जे पत्नीचा जे बी त्रास होता, ज्या वेळेला ती किचन समोर उभी राहायची त्यावेळेला तिच्या बी पाठीमागे म्हणजे कंबर या अशी दुखायची की तिला 2 मिनिटं 5 मिनिटं सुद्धा तिला कळ निघत नव्हता. ते मी त्यांना बोललो. तेही मला गुरुजींनी समजावून सांगितले असे ना असे करा. तर तेही त्रास पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. आणि माझे जे काही ठराविक गोष्टी होत्या, ज्या वेळेला मी सारखा आजारी पडत होतो त्यावेळेला मी असाच वैतागून एक फोन केला गुरुदेव, मला असा सारखा त्रास होतोय. ते मला एकच उपाय सांगितला. तर तो मी उपाय इथे बसूनच, या ठिकाणी बसूनच केला. तर ते उपाय केल्यापासून आज जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष झाले. मी कुठल्याही डॉक्टरपाशी गेलो नव्हतो, कुठलेही इंजेक्शन घेतलं नव्हतं, कुठलीही गोळी घेतली नव्हती. तो मला चांगला अनुभव आलेला आहे. आणि जे बी काय चाललंय ते सगळं गुरुजींच्या आशीर्वादामुळे चाललंय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझे नाव अश्विनी शिवाजी मोहिते. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काय आतापर्यंत ते गुरुजींच्यामुळेच आहे. गुरुजींनी बरेच अडचणीतून उपाय सांगितले आणि ते जे काय होतं ते खरोखरच आहे. आता जे काळाने आहे ते त्यांच्यामुळेच आहे. पण इथून पुढे पण त्यांनी अशीच आम्हाला साथ द्यावी किंवा कोणतीही अडचण असली त्या गोष्टीवर उपाय सांगून इथून पुढे पण असंच आम्हाला पुढच्या वाटचाली देण्यासाठी त्यांनी आम्हाला हातभार लावावा असं. आणि पूर्ण घराबाळात म्हणजे असं पूर्ण बदल झाला त्यांच्या या सांगण्यामुळे. त्यांची जी गोष्ट आम्ही ऐकली ती आम्हाला पटली. पण त्यांनी जे सांगितलं ते सगळं खरंच होतं, त्याच्यात काही चूक नाही काय नाही. पण असं की प्रत्येक गोष्टीचं त्यांचं असं होतं की जे ते गोष्ट सांगितली ते बरोबरच आणि हे चुकीचं नाही. जे होईल ते बरोबर म्हणजे ते चांगल्यासाठी सांगत होते. आणि त्यांच्यामुळे जे काय आता आम्ही आहे ते गुरुजींच्यामुळेच आहे. बस एवढंच बोलते. श्री स्वामी समर्थ.